आज मकर संक्रांती आहे आणि याच निमित्ताने परळी येथील हमाल मापाडी कामगार दरवर्षी शिदोरी वाटप करतात। ढोल ताशाच्या गजरामध्ये ते गावभर मिरवणूक काढून प्रभू वैजनाथाला चरणी हे शिदोरी अर्पण करून लोकांना या प्रसादारूपी वाटप करतात। काय सांगा की किती दिवसाची परंपरा आहे आणि काय केलं जातं असतं? हे या ठिकाणी मी ज्या वेळेस माताडी कामगार नव्हतो त्यावेळेसपासून, त्याच्या अगोदरपासून, की मी खूप लहान असताना माझे वडील माताडी कामगार होते आणि त्या ठिकाणी असं असताना ही शिरणी निघायची का, तर या ठिकाणी परळी पंचक्रोशीतील तमाम शेतकरी बांधव यांना भरभराटीचं उत्पन्न हो, त्या ह्याच्यातून मार्केटमध्ये बहुतांश हमालांना कामगारांना हे काम भेटावं आणि त्यांची उपजीविका त्यांनी भागवावी अशा पद्धतीचं चालायला लागलेलं आहे। आणि दरवर्षीप्रमाणे मलासुद्धा माहीत नाही की किती वर्षापासून आहे, माझे वडील आजोबा हे आमचा एक पारंपरिक व्यवसाय आहे आणि त्या पद्धतीनं आज एक आम्ही माताडी कामगार असलो म्हणून काय झालं, परंतु आम्ही शेतकऱ्यांना व्यवस्थित एक पाऊस पडावा, त्यांचं पीक उत्पन्न वाढावं, ह्या पद्धतीनं आम्ही आमचं सीझन चांगलं व्हावं, सुख समृद्धी यावं, या माध्यमातून आम्ही दरवर्षीप्रमाणे एक मकर संक्रांत या दिवशी आम्ही गुळ वाटतो आणि पाडव्याच्या गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही साखर वाटपाचा कार्यक्रम करतात आणि दरवर्षीप्रमाणे हे कंटिन्यू चाललेलं आहे। या पद्धतीने आम्ही कार्यक्रम घेत असतो। काय प्रार्थना केली तुम्ही वैजनाथाला, काय सांगाल? आम्ही एकच प्रार्थना केली की बाबा शेतकऱ्यांना चांगले दिवस यावं, त्याच्या पायी शेतमजूर शेतकरी हमाल सुखी राहावं, एवढीच प्रार्थना देवाला केलेली आहे। काय नाही। काय सांगा बाबा, तुम्ही किती दिवसापासून हे शिदोरी वाटप करता? कार्यक्रम आहे ना, पिढ्यानपिढ्या चालू आहे, युवाने प्रत्येक माणसाला काय वाटतंय, शेतकऱ्याचं पोट भरलं ते किराणा दुकानवाल्याचं भरणार, म्हणजे व्यापाराचं भरणार, व्यापारात झालं मग आमच्या व्यापाराबरोबर संघर्ष करता ना, ते आपल्याला काम भेटलं ना, आमच्या कामाशी मतलब आहे, काम करणं हे करणं, जेवढं एकूणावर अवलंबून कुठेही पण शेतकऱ्यावर अवलंबून नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट ती आहे। हां, त्याच्यामुळे आम्ही देवाला दरवर्षी वर्षात दोनदा येतो। हे होते मापाडी कामगार, दरवर्षी हे प्रभू वैजनाथाला साकडं घालतात की शेतकऱ्यांना सुखरूप ठेव, त्यांच्या उत्पन्नामध्ये भरभराट येऊ दे, अशी ते साकडं प्रभू वैजनाथाला दरवर्षी घालत असतात। दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड।